धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांज दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज उत्तमराव गर्दे आणि पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा सांज दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल मनोहर पाटील यांचा संयुक्त वाढदिवस अभिष्ट चिंतन समारंभ धुळे शहरातील पत्रकार भवन येथे 18 जानेवारी रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात मान्यवरांनी अध्यक्ष मनोज गर्दे आणि उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्रकारितेतील प्रवासाबद्दल समाधानकारक मनोगत व्यक्त करीत दोघांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली। तसेच पत्रकारिता केवळ व्यवसाय म्हणून न करता ते समाजसेवेचं व्रत म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत असल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मंचावर मनोज गर्दे आणि अतुल पाटील या सत्कार मूर्तींसह पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बाफना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहन मोरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य पंकज पाटील, मनोहर सोलंकी, राकेश गाळणकर, जमील शाह, आकाश सोनवणे, अजिंक्य देवरे, भास्कर फुलपगारे, दीपक वाघ, अनीस खाटीक, रूपक बडगुजर, सय्यद सानिल, संतोष दोरकर, दिग्विजय गाळणकर, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। आणि या कार्यशाळेतून माणसं घडतात, ते डेअरिंग येतं, बोलण्याची हिंमत वाढते आणि बोलण्यातून तरी ते वक्ते बनून जातात हे त्यांनाही कळत नाही। असंच आपले मोठे भाऊ आणि अतुल भाऊ यांचा वक्तृत्वाचा फार मोठा चांगल्या पद्धतीनं विकास या ठिकाणी झालेला आहे। आणि आता अशी परिस्थिती आहे, एखाद्या सभेत जरी आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बोलायला उभं केलं तरी सहज ते मैदान मारून श्रोत्यांची मने जिंकण्यात कुठेही कमी पडणार नाही, एवढे त्यांनी स्वतःला या पत्रकार संघात सिद्ध केलेलं आहे। आज मनोज भाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आला, आपण सर्वांचं पत्रकार संघातर्फे मी सचिव या नात्यानं स्वागत करतो। एखाद्याला जोडून काढायचं असेल तर ते कसं जोडून काढायचं ते पण यांच्याकडनं शिकावं, आणि एखाद्याला जर तळागाळाला वर काढायचं असेल त्यालाही कसं वर काढायचं ते देखील मनोज भाऊकडनं आणि अतुल भाऊ यांच्याकडनं आपण या ठिकाणी शिकायला मिळतं। पत्रकारिता हा केवळ एक व्यवसाय नसून तो समाज जागृतीचे एक साधन देखील आहे, हे देखील या दोघांनी या आपल्याला समाजाला दाखवून दिलेलं आहे। केवळ पैसा तर लागतोच, पैशाशिवाय तर पत्रकारिता चालतच नाही, कारण आपण जो पेपर तयार करतो तो पेपर आपल्याला साधारण 5-7 रुपयात पडत असतो आणि तो आपण 1.5 रुपयात आणि 2 रुपयात विकत असतो, तर नुकसान सहन करून कोणीच या ठिकाणी व्यवसाय करणार नाही। म्हणून आपल्याला ज्या काही जाहिराती घ्यायच्या असतात त्यासाठी पैसा लागतो। त्यामुळे पण काल जो उल्लेख झाला की मी कोणाकडे पैसा मागायला जात नाही, लोक माझ्याकडे स्वतःहून येतात, असा अतुलने जो काल उल्लेख केला तो एकदम तंतोतंत होतो। स्वतःकडे लोक एवढे वेळ आहेत का दुसऱ्याच्या खिशातून 5 पैसे काढायचे असले तरी पापड मिळवावे लागतात। मग स्वतःहून लोक काय की तर लोकांच्या कुठे नस दाबायची, ती नस दाबली की माणूस आपोआप त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्याला त्या ठिकाणी जाहिराती देत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो। आज मनोज भाऊंनी जो खानदेश मैदान आज स्वतःचा अवस्था चालू आहे, मनोज भाऊंची महत्वाची गोष्ट आहे की मनोज भाऊंचा जो हात आहे तो असा दातृत्वाचा हात आहे। स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा मनोज भाऊ देण्याची वृत्ती मनोज भाऊंमध्ये खूप आहे। आपण ज्या पत्रकार भवनामध्ये बसलेलो आहे त्या पत्रकार भवनाचं चेहरा मोला बदलण्याचं काम आपल्या मनोज भाऊंनी केलंय। एवढं सुसज्ज ग्रंथालय स्वतः या ठिकाणी आपले शिवसेनेचे नेते आले होते, त्यांनी कौतुक केलं संजय राऊतांनी की एवढं सुसज्ज ग्रंथालय असताना तुम्ही मला आणलं का नाही इथं, त्यांच्या लोकांना त्यांनी या ठिकाणी दाखवून टाकलं। हे सगळं क्रेडिट मनोज भाऊंमुळे। एवढं फर्निचर कोण दिलं आणि कुणाच्या नावावर केलं तर आपल्या मातोश्रींच्या नावावर केलं। जिल्हा मराठी पत्रकार संघाचे यशस्वी अध्यक्ष दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांना सर्व पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य, सभासद, दैनिक श्रमराज्य परिवार, आपलं नवराज्य परिवार, धुळे शहर, मिल परिसर यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना निरामय आरोग्य लाभो, त्यांची अजून उत्तुंग प्रगती हो याच्या दिवशी शुभेच्छा देतो। कारण मनोज भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे आता मान्यवरांनी काहीच ठेवलं नाही मला बोलायला, त्यांना ते मनोज भाऊ काय आणि मी मला वाटतं
गेल्या त्यांच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना 2 पुरस्कार भेटले. 2 पुरस्कार भेटले. आज वाढदिवस होतोय, मागचाही वाढदिवस झाला. तर या निमित्ताने त्यांच्याबद्दल जे काही असेल नसेल, म्हणजे पायाच्या केसापासून तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाका म्हणायचं मनोज भोगर ते काय ते सगळ्यांनी शब्द आता अपूर्ण पडले, शब्द मुख्य झाले. काहीच ठेवलं नाही कोणीच. मी सुद्धा बोललो 2-3 वेळा. तर तुम्हाला पुनश्च मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि असंच प्रगती करत राहा. आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा देतो. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे यशस्वी अध्यक्ष म्हणतो म्हणजे सगळं झालं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला पुनश्च मनापासून हार्दिक शुभेच्छा. उत्तरपत्रातील खानदेश रत्न मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र माननीय मनोज भोगर यांना वाढदिवसानिमित्ताने स्वाभिमानी न्यूज परिवार, दैनिक केवल न्यूज परिवार तर शिरसाट परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, वृत्तपत्र क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत आपल्या खानदेशामध्ये. त्यात मी अनेक बातमीमध्ये मनोज भोगर यांच्या बाबतीत ऐकलेलं आहे. त्यांनी अतिशय कष्ट करून आणि प्रामाणिकतेने फोटोग्राफी करत असताना तिथपर्यंत आजपर्यंत त्यांनी स्वतः मालक संपादक म्हणून आज खानदेश मैदानचं नावारूपाने आणलेलं आहे. मी एवढंच नाही तर या जिल्ह्यामध्ये एक वेगळं नेतृत्व निर्माण करण्याचं काम देखील त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू झालेले आहे आणि ते आपण बघतोय. त्यांनी एखाद्या दिवशी एक आर्टिकल लिहिला किंवा फीचर बनवली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या वृत्तपत्राच्या संपादकीय किंवा त्याच्या फीचरवर चर्चा होते आणि मग राजकारणातल्या घडामोडी घडत असतात. मी तर बऱ्याचदा राजकारणाकडनं चर्चाच्या ओघामध्ये असं बघितलेलं आहे की उद्या खानदेश मैदानामध्ये काय छापून येतं याकडे धुळे जिल्ह्यातील राजकारण्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि त्याच्यानंतर घडामोडी घडत असतात. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा अदर राजकारणी जे आज प्रस्थापित समजून घेतात ते देखील यांच्या खानदेश मैदानाची वाट बघतात की आज मनोज भोगर यांच्या दैनिकाची फीचर काय असेल. आणि हे सर्व घडत असताना राजकारणामध्ये कलांटी देण्याचे प्रकार सुरू आहेत. मी तर असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेस किंवा म्हणजे प्रेसला असं म्हटलेलं आहे 4था पिलर, भारताच्या लोकशाहीचा 4था पिलर म्हणजे मीडिया. तर मीडिया काय करतं की मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडल्या पाहिजेत त्या घडत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःच वंचित, श्रमिक, कष्टकरी ज्यांना न्याय मिळत नाहीये त्यांच्यासाठी मुक नायक नावाचा एक त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं होतं. ज्यांना आपले मित्र ज्येष्ठ बंधू मनोज भोगर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांना सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो. जसं नवीन वर्ष इंग्रजीचं वर्ष सुरुवात होतं त्याच्यातला पहिला महिना जानेवारी, त्याच्यातली 17 तारीख आपण जनरल 17 म्हटलं तर काय होतं की खतरा आणि या पत्रकार संघाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. जोडी ती एकदम धुरंधर आहे, त्यात काही शंका नाही. मनोज भाऊ गेल्या 4 वर्षापासून अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे. पहिले उपाध्यक्ष असतानाही अध्यक्ष होते. तर मनोज भाऊ जसं आपण काम हे 4 वर्षात केलेलं आहे, भविष्यात तुम्ही अध्यक्ष असो अथवा नसो तर तुम्हाला हे सांगतो मी की या पत्रकार संघासाठी जे जे काम केलं ते अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे आणि भविष्यातही आपण पत्रकार संघासाठी अजून काय काम करता येईल ते तुम्ही लक्षात असू द्या आणि ते करावं हे सांगेल. तुम्ही या खानदेशातले एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात. जसं इथे पहिले बुलंद तोफ होते, अशोक भाऊ जैन यांचं नाव घेतलं जायचं. तर त्यांचा मुलुक मैदान होता, यांचा खानदेश मैदान आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही कसं नावलौकिक करा. आणि उत्तर महाराष्ट्रात तुमचं आजही नाव आहे, तुम्ही 50 पूर्ण केलेली आहे आणि सचिन तेंडुलकरच्या 50 जोर वाढतो तसा तुमचाही जोर वाढावा एवढी सदिच्छा देतो. आणि माझ्या वैयक्तिक पाटणा परिवार
आणि मित्रपरिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पाटील तसेच प्रांतीचे सदस्य प्रकाश नाना, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्यांचा काल वाढदिवस होता ते आमचे अतुल पाटील, आमचे गुरुवर्य मोहन सर, पत्रकार संघाचे आमचे दुसरे ज्येष्ठ पदाधिकारी नाशिक पोलीस स्टेशनचे आमचे तुषार बापना, पत्रकार संघाचे सचिव सचिन दादा आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचे मोहन दादा गर्दे. काल आमच्या अतुलजींचा वाढदिवस होता. जसं या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो, ज्याप्रमाणे मनोहर भाऊ यांच्या छत्रछायेखाली आम्ही मोठं झालो, त्याचप्रमाणे मनोहर दादांच्या घराशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे आणि माझं बालपणही त्यांच्या जुन्या घरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सर्व भावंडांसोबत गेलं. शाळा सुटल्यानंतर ज्या ठिकाणी आज मनोहर दादांचं खानदेश मैदान आहे त्याच जागेत मांडी वळून बसून त्या ठिकाणी त्याच घरात द्वारका माईच्या हातच्या भाकरी त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. ज्याप्रमाणे शिर्डीत द्वारका माई आहे त्याचप्रमाणे त्याच चाळीत माझ्यासाठी म्हणून दादाच्या मातोश्री ही द्वारका आई होती त्या ठिकाणी. आणि आज आपल्या आईच्या नावानं या सभागृहाचा कायापालट या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. ज्यांनी डोळ्याने आई सुद्धा बघितली नाही आणि वडील सुद्धा बघितलेले नाही, पण ज्यांचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचं ऋण आपण आपल्या खानदेश मैदानच्या व्यासपीठाच्या माध्यमातून या ठिकाणी फेडू शकतो. पत्रकार संघाची त्यांची कार्यकारिणी निश्चितच या ठिकाणी उज्ज्वल झालेली आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव आहे उत्तमराव गर्दे. मग उत्तम गर्देंची उत्तम अशी मुलं ज्यांनी डोळ्याने आईवडील बघितली नाही, त्यांनी आपल्या कार्याने आपण चांगल्या आईबापांची मुले कसे आहोत हे देखील त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं. हे पत्रकार संघाचं आता कार्यालय जे आहे आपलं हे खूप खोल जागेत होतं. त्याला वर आणण्यात आमच्या मनोहर दादांचा देखील या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे आणि भरभरून त्यांनी पत्रकार संघाकरता गेल्या 2 वर्षात अत्यंत उल्लेखनीय काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मागे निखिल दादांच्या वाढदिवसात आमच्या मनोहर दादांच्या या कार्यकारिणीचा उल्लेख या ठिकाणी स्मार्ट पत्रकार संघ असा यांनी त्या ठिकाणी केला होता. ती खरोखरच आपल्यासाठी आणि आपल्या पत्रकार संघासाठी निश्चितच एक प्रकारची पावती आहे. आणि मनोहर दादा गेल्या 2 वर्षात पत्रकार संघाचं नाव तर उज्ज्वल झालेलं आहे. अनेक पुरस्कार, अनेक जे आपलं आहे प्रशंसा आपल्या पत्रकार संघाला मिळाली. त्याच सन्माननीय व्यासपीठ, सर्व सहकारी आणि बऱ्याचदा मार्गदर्शन करणारे माझे मित्र, आज मनोहर भाऊ आणि इतर आमचे मित्र किंवा इतर लहान मुलं अतुल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वजण त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. गेल्या 30 वर्षापासून तर त्यापेक्षा अधिकच्या काळापासून मी पत्रकारितेत काम करत असताना कधी कधी छोट्यातला छोटा माणूस, लहानातला लहान व्यक्ती, तो आपल्याला खूप काही शिकवून जातो, समजून जातो. गेल्या 7 वर्षापासून ते 8 वर्ष गेल्या 8 वर्षापासून एक खानदेश मैदान परिवाराशी जोडला गेलो. त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्होशन काय असतं. आपल्याला एखाद्या गोष्टीत सक्सेस दिसतो, त्या सक्सेस मागचा हार्डवर्क जे काही ते तर मनोहर भाऊंकडून तुम्हाला शिकायला मिळेल. अगदी जेवणाच्या वेळापासून ते प्रत्येक बातमीच्या वेळापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं आणि तो वेळेच्या आत सर्व आटवायचं आणि बातमीचा सेन्स असणं महत्त्वाचं आहे. मगाशी प्रकाशनाने बोलले की तर एकदम छान लिहितात. ते लिहिण्यामागची जी प्रेरणा असते ना, बरं का, त्याच्या मागचं हेड जे असतं ते महत्त्वाचं असतं. मला वाटतं मी मनोहर भाऊंकडून त्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालो. भले मी विद्यार्थ्यांना खूप शिकवतो, तो हा वेगळा, पण ते पुस्तकातलं असतं. एक आपण जे काही जे वर्तमानपत्र असतं त्यात लिहिणारा प्रत्येक व्यक्ती जो असतो तो दररोजचा लेखक असतो. तो रोज नवीन काहीतरी लिहित असतो. सुरुवातीच्या काळात मनोहर भाऊंच्या माध्यमातून मला काहीतरी शिकायला मिळालं. त्याच्या आधी अशोक जैन, स्वर्गीय अशोक जैन यांच्या माध्यमातून शिकायला मिळालं. नंतर आशुतोष जोशी, नंतर चौरसिया भैया, या सर्वांच्या माध्यमातून काही ना काही शिकत गेलो.
मनोज भाऊंकडून मला एक मोठा स्पेस जो काही तो मिळाला. 2 गोष्टींचा, एक आयडेंटिटीचा आणि एक लिखाणाच्या स्पेसचाही मिळाला. दोघांना एक वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व पत्रकार बंधूंनो, आज जो वाढदिवसाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत, यापूर्वी मी या इथं सदस्य, फार जुना सदस्य, माझ्यासोबत सुनील भाऊ होते, असे कार्यक्रम होत होते. हा पॉइंट जो आहे ना, हा अतिशय उत्कृष्ट मनापासून भेटणार आहे. प्रत्येकाचा चेहरा बघा तुम्ही, एकदम मन लावून ऐकताय का ही पत्रकारिता कोणत्या स्तराला गेली, कशी जिवंत राहिली. आमच्या मिल परिसरामध्ये 3 दैनिक आहेत. आता 4था दैनिक देखील नवराज्यवाल्यांनी सुरू केलेला आहे. जवळजवळ 4 दैनिक आहेत. मिल परिसर असा आहे, खूप कष्ट करणारा परिसर आहे आणि तळागाळातले लोक जास्त राहतात. मनोहर भाऊंचं शेवटच्या क्षणापर्यंत मिल परिसरातल्या लहान व्यक्ती असेल त्यांनी जाणून घेतली त्यांची भूमिका आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मिल परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल हे धडे शिकवलेले. मनोहर भाऊंचं जे काम होतं ते काम पूर्ण शहरामध्ये म्हटलं तर फार सांगू शकणार नाही अशा पद्धतीचं काम. ग्रामीण भागामध्ये जसं व्यक्ती जगत असतो तसंच आमच्या मिल परिसरामध्ये जगणारे व्यक्ती अजून देखील रात्री 12-1 वाजेपर्यंत लोक वापर करतात. इतर ठिकाणी म्हटलं शहराच्या मानाने तर काही लोक 10 वाजता येऊन जातात, पण आमच्या भागात इतके कष्ट करणारे लोक आहेत की खूप मनापासून काम करतात आणि जिद्दीने लढत असतात. त्याच पद्धतीने आमच्या ज्या समस्या आहे आमच्या भागातल्या त्या 2-3 दैनिकांनी मांडत गेले आणि त्या पद्धतीने ते सॉल्व्ह होत गेले. त्याच पद्धतीने आमच्या भागातून देखील महापौरसाठी मी प्रयत्न केला आहे. मनोहर भाऊंनी तर खूप प्रयत्न केला. कसं आहे, विचारमंचावर सर्व मान्यवरांनी विनम्रपणे शुभेच्छा देऊ अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो. नतमस्तक 2 जोडी, हानसोटी जोडी. जर मनोज भाऊ आणि आता भाऊ जर या पत्रकारांनी आले नसते तर हा परिसर म्हणून दोघं हानसोटी जोडीने माझ्या नतमस्तक खेळ मांडला, तिरमुळे खेळ मांडला, हो तिरमुळे खेळ मांडला. अतुल भाऊ, मनोज भाऊ यांनी आपला पत्रकार संघ असा सुशोभित केला, असा सुशोभित केला. आतापर्यंत होणार नव्हता, पण मनोज भाऊने जे केलं आईच्या नावाने, आई माझी मायेची चावली, अशा पद्धतीने आईच्या नावाने पत्रकार भवनाला नाव दिलं. आणि म्हणून आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ, दुसरे मार्गदर्शक प्रकाश नानासाहेब, आदरणीय सर, कोषाध्यक्ष आमची गाई आणि सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की तुम जो हजारों साल जो 50,000 साल. मनोज भाऊ, आता भाऊ, हमारी जरूरत को लग जाए लेकिन पत्रकार भवन कभी छोड़ने का नहीं. अभी तुम गुस्से हो ना, जब तक सफेद दाढ़ी होती है तब तक निकलेगा ही नहीं साला. क्या बोलते हैं, झुकेगा नहीं साला. म्हणून पोरा तिरमुळे खेळ मांडला, तिरमुळे खेळ मांडला, हो तिरमुळे खेळ मांडला. अशा जोडीला माझं त्रिवार वंदन आणि माझ्या देशभराकडून आणि साप्ताहिक बुद्ध संदेशकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जो 1000 साल, 750 साल. मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आमची त्यावेळेस एक टीम असायची काम करायची. त्यावेळी त्या पद्धतीने कामं वाटून घ्यायची. मनोहर भाऊनी लिहायचं, बाळू पाटलांनी आर्थिक विभाग सांभाळायचे, अरुण पाटलांनी तांत्रिक विभाग सांभाळायचा, सुनील पाटीलने बाहेरच्या पत्रकार परिषदा ह्या सगळ्या अटेंड करायच्या. हे असं एक टीमवर्क होतं आणि त्याच्यासोबत
मनोज गर्दे, राजू गर्दे, रावसाहेब होडशीळ ही बिनीचे त्यावेळेस खऱ्या अर्थाने काम करणारे श्रमराज्यामध्ये सेनापती. मनोज गर्देंनी श्रमराज्याच्या घड्या पाडून पेपर विकण्यापर्यंत काम केलं आहे. तुम्ही माहिती आहे, मला माहिती. पण तिथून जे मनोहर भाऊकडनं शिकत गेले ही मंडळी. अजून 4-5 नाव असे तुम्ही आश्चर्य करता. गौतम बिराडे नावाचा आमच्याकडे कार्यकर्ता, तो आज एक जुनं घर आहे श्रमराज्याचं. बाथरूम मध्ये तो तिथे राहून त्याचा उदरनिर्वाह करतो. तिथेच तो स्वयंपाक करायचा. दररोज 250 ते 300 रुपये तो विकायचा. त्याच्यानंतर धरणगाव म्हणून तुम्हाला माहिती आहे, एक चौधरी म्हणून तिथे वयस्कर बाबा होते. मला असं वाटतं त्यावेळेस सचिन होता की मला माहित नाही. आता 91 बॅनची गोष्ट असावी. सर्व उशिरा आले तर त्यांनी श्रमराज्य तुम्ही विचार करू शकता नागपूरपर्यंत पोहोचवला. ते पेपर कुठे विकायचे माहिती तुम्हाला? 50 पैसे किंमत होती. 800 ते 1000 विकायचे पर डे. कुठे विकायचे? रेल्वेमध्ये. हा फार मोठा इतिहास. म्हणजे इथून निघाले ते सायंकाळी 2 दिवस श्रमराज्य विकायचे. मग त्या गाड्या रेल्वे 40 गाड्या जातील, मनमाडला जातील, जळगावला जातील, दुसऱ्या दिवशी पेपर घ्यायला यायचं मला एकदम वयस. बघा कसं असतं याच्यामध्ये. राजू गर्दे आणि मी कुठे जायचं? शहादा, कोंडाईचा, नवापूर, तळोदा हे आमचे पेपर तिथपर्यंत येतात. वनदेव खून प्रकरण मला वाटतं सचिनच्या स्मरणात असेल का मला माहिती नाही. आम्ही पेपर विकता विकता भरभर टॉकीज परिसर दोंडाईचा आम्ही त्याच्याशी गप्पा करून राहतो. राजूचे संबंध सगळ्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये. राजू म्हणजे मोस्ट वॉन्टेड फरार असायचं. पण पेपर श्रमराज्य बरोबरी घेऊन जायचं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊन जायचं. आमच्यासोबत बोलता बोलता मर्डर झाला. आता त्याचे साक्षीदार भाऊ मांगे म्हणून आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यावेळेचा माहोल होता. आणि नंतर अजून आम्हाला एक बिनीचा सरदार मिळाला, तो विजू आला. म्हणजे अशा पद्धतीने त्या काळात श्रमराज्य आम्ही किती छापले तुम्हाला माहिती आहे? 4000 लोक छापले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.